Speaker sir, I rise to speak on the cut motions moved by me. आमचो डिस्टर्बन्स मिनिस्टर जो आहा बाब निलेश काब्रालाक सांगूंक सोदता हांव की आज 37 डिमांड्स आहा 37 डिमांडान हांव फक्त 14 डिमांडाचेर उलयता कित्याक 14 डिमांडाचेर हांवें कट मोशन मूव केलें तातून गेले काल केला ते भशेन आज डिस्टर्ब करूं नाकात पयलोच रिक्वेस्ट स्पीकर सर आता पयलींच सुरवात करता जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन वो डिमांड नंबर 2 आज नवीन टायम्साचेर न्यूज आहा फुडेंच गोवाज डेट रायझीस बाय 12% टचीस 27% ऑफ GSDP. स्पीकर सर भायर लोक उलयतात की गोंयचें जेन्ना डेट वाडटा तेन्ना मंत्र्यांच्यो आनी मुख्यमंत्र्याची सॅलरीचो प्रोविजन 1.6 crore आहा ते 15.50 crore कित्याक जाता काय म्हणून अशें लोकांक प्रश्न पडटा. स्पीकर सर रिक्रुटमेंट जे आशिल्लें ते मनोहर पर्रीकर म्हणटालो स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान जावपाक जाय म्हणून म्हाका दिसता ह्या दिसांनी जें कितें जालां तें बाई म्हणून तुमी मतां ताजें घेतल्यां पूण हें ताजें स्वप्न तुमी मारून उडयलां. यू हॅव किल्ड हीज विजन. स्पीकर सर 12 कोटी रुपया सरकार तुमच्या दारी म्हणून हाजे खातीर प्रोविजन केल्लें आहा. आतां आमचें सजेशन आहा की हे 12 कोटी रुपया तूं सिटीजन सर्वीस सेंटर एक गांवांत घालपाक वापर. एक बरें जेवण दिवचे परस एक सर्वीस सेंटर जर आयिल्लें जाल्यार तें उरपाचें आनी तातूंतल्यान सर्वीस बरी मेळपाची. स्पीकर सर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणटा तें मनोहर पर्रीकरान घाल्लें 2012. ताजी अशी एक रचना आशिल्ली की तें सेल्फ सफिशियंट जातलें म्हणल्यार आत्मनिर्भर जातलें म्हणून. आतां हें आत्मनिर्भर जावं ना. मुख्यमंत्री जाले म्हणटा गेल्या वर्सा ताणें 10 कोटी रुपयाची तरतूद केल्ली. ह्या वर्सा ताणें 7.5 कोटीची ताजेर प्रोविजन केलां. सरकार कोट्यांनी रुपया ग्रांट्स 10 वर्सां जालीं कित्याक दिता? आत्मनिर्भर जाला जाल्यार. आत्मनिर्भर जर जालें जाल्यार पयशे दिवपाक कित्याक गरज पडटा? प्रोविजन कित्याक करता? स्पीकर सर चीफ मिनिस्टर्स एप्रेंटिसशीप स्कीम म्हूण आहा म्हाका दिसता ही स्क्रॅप जावपाक जाय. गेल्या वर्सा 5 कोटी एस्टिमेटेड आसलेले. तुमच्यान 1,500 रुपया पर पर्सन दिवपाचो विचार केल्लो. हाजो अर्थ 2,500 लोकांक हे स्किमीचेर तुमकां गेले 12 म्हयन्याक लावंक मेळटाले. प्रश्न मुखेलमंत्र्याक आहा की कितले लोक तुवें लायले? स्पीकर सर हे एप्रेंटिसशीप म्हणटा तें वॉट इज द जॉब डिस्क्रिप्शन कोणाकूय खबर नाय कितें तें. तांणी कितें करपाचें आसता हे स्किमीचेर हें कोणाक खबर ना. म्हाका दिसता हें सगळें एक बजेट इन्फ्लेट करून व्हडलो फिगर दाखोवप आनी गोंयान एक बरें हेडलायन घेवप तितलेंच कारस्थानशें दिसता. स्पीकर सर हे खेपे सरकारान 7.5 कोटी अलॉट केल्ले आहा. 1,500 रुपया पर पर्सन पर मंथ म्हळ्यार 4,000 भुरगे तुका हे स्किमीन लावपाक मेळटा. आज म्हाका मुखेलमंत्री हे एश्युरन्स दिता की तो 4,000 भुरग्यांक लायतलो म्हणून आनी बाय वॅन लायतलो. स्पीकर सर गोवा भवन हे मुंबय आनी नाजाल्यार बाशी जावपाचें आशिल्लें. ताजो स्टेटस कितें? 2017 आनी 18 तेन्नाच्यान ह्या भवनाक टोटल ग्रांट 24 कोटी 50 लाख रुपया पावल्या. आतां हें खंय पावलां? कितले पयशे युटिलायज केल्या? कित्याक ह्या वर्सा कांय एलोकेट करूंक ना. स्पीकर सर प्रोजेक्ट रेडी जालो काय? दुसऱ्या प्रश्नाचे वयल्यान क्वेश्चन घालो जाल्यार उत्तर मेळटा की जमीन दिल्या काम शाहजहानाच्या कॉन्ट्रॅक्टराक पडलां. शाहजहानाच्या कॉन्ट्रॅक्टरान काम घेतलां टॅक्टॉन बिल्डकॉन. आतां फुडें खंय पावलां? ऑनलायन चॅक करपाक जर गेलें जाल्यार अशें येता की गोवा भवन इज परमनंटली क्लोज म्हणून जीव आहा तें. शाहजहान खंय पावलो आनी कितें जालें तें कोण जाणा. स्पीकर सर बाब दाजी सळकारान म्हणलें गोवा सदन बरी बिल्डींग प्रायम एरियेन आहा रिनोवेट करपाक जाय. ताका 6 crore 72 lakhs एलोकेट जाल्ले आहा. केन्नाच्यान? 2017 ते 18च्यान. ह्या वर्सा एलोकेशन ना. म्हळ्यार कितें?
स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान सांगूंक जाय की ते अमावंट एलोकेट जावपाचो बंद कित्याक जाला, तें सोडलां बी काय ती प्रायम प्रॉपर्टी कोणाक दिवपाची बी केल्या काय, कित्याक रियल इस्टेटान आशिल्ल्या लोकांक कळटा की तो व्हॅल्यू कितलो तो, आनी बाब ताजी सरकारान तें पॉयंट आवटूय केल्लें आहा. स्पीकर सर, PWD एक्सपान्शन ऑफ सेक्रेटेरिएट ब्लॉक 2017 ते 18च्यान ग्रँड टोटल ऑफ 9.5 crores has been allocated. कितें करपाक? सेक्रेटेरिएट ब्लॉक एक्सपांड करपाक. ह्या वर्सा फक्त 10 लाख रुपया एलोकेट केल्या. आतां हे एक्सपान्शनाचो स्टेटस कितें? कोणाची ऑफिसीस रिनोवेट जातात, कोणाची ऑफिसीस एक्सपांड जातात, खंयच्या मंत्र्याची? रोहनाचे बी जाता काय? स्पीकर सर, GSIDCच्या वेबसायटीर जर पळोवंक गेलें जाल्यार प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन जर काडून गेलें जाल्यार अशें येता, कंस्ट्रक्शन ऑफ न्यू चीफ मिनिस्टर्स ऑफिस ऑन 3rd floor ऑफ द मिनिस्टेरियल ब्लॉक पर्वरी, एस्टिमेटेड कॉस्ट 9,35,83,697 रुपीज. काम अवॉर्ड केला कितल्या? 10,26,55,207 रुपीज. स्पीकर सर, स्टेट इज इन डेट. आमी कर्जान बुडल्या, लोकांक स्किमीचे पयशे मेळना टायमार, आनी तुमी तुमची ऑफिसां इम्प्रूव्ह करतात. कितले पयशे म्हणून? 10.5 कोटी. अरे 10.5 कोटीन नवें बांदूंक जाता, नवी बिल्डींग बांदूंक जाता. एक ऑफिस एक्सपांड करपाक 10.5 कोटी? म्हाका कोटी म्हळ्यार कांय न्ही जाल्यार. हालींच सिगर म्हाका म्हणटालो कोट्याक आनी व्हॅल्यू उरूना म्हणून. आतां कोटी म्हळ्यार दे आर बिकम लायक क्रोज म्हणून. स्पीकर सर, हाजो अर्थ कितें जाता? गेले 5 वर्सांच्यान तुमी मुखेलमंत्री हे पयशे हाडून सायडीन दवरता. एडिशनल अमावंट 67 lakhs गरज आहा. टोटल अमावंट करपाक तो फुडल्या बजेटान करतलो. सो हे करीत आहात, तुमचो प्लॅन बरो आसता, 5 year प्लॅन तुमचो. ऑफिस पसून बांदपाचो 5 वर्साचो प्लॅन आसता तुमचो. म्हाका दिसता स्पीकर सर, हे सरकाराचेर शेम. जेन्ना रेग्युलर ऑफिसां, स्टाफ ऑफिसां सामके वायट परिस्थितीन आहा, तेन्ना मुखेलमंत्री आपलें ऑफिस लक्झरियस करूंक सोदता. स्पीकर सर, कंस्ट्रक्शन ऑफ न्यू सेक्रेटेरिएट बिल्डिंग अंडर डायमंड जुबली year of celebration since 2018-19, grand total of 74 crores has been allocated for this new secretariat. आता एक खंयचे कितें खंय जावपाचें आहा सेक्रेटेरिएट? कोणाक खबर आहा हें? कितें रजना जाणा? आं खंय? हाजे वयर. स्पीकर सर, गव्हर्मेंट हे सेक्रेटेरिएट खंय बांदता? नवें सेक्रेटेरिएट. अरे ना स्पीकर सर, हे सगळें मोदी डिस्टर्ब करप ना. तू आयकून आयडिया दिता आनी वता. एकूच मिनिट. ना सगळे पॉयंट मरे हांव सारके बरोवन दिला, हे पास करता. मागीर आपण आयकल उलोवपाचो. तू ते वाच, उत्तर दे. ते तू जे सेक्रेटरी सांगता पळय न्ही, करेक्शन हांवें ऑलरेडी सजेस्ट केला. तू नासलो तेन्ना म्हणून हांव उबो रावलो. कितें तें? इट इज नॉट अ सेक्रेटरेट, इट इज अ एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. हांवें करेक्शन केला तितून. खंय केल्लें? वदळूच हांवें पयलीं स्टार्टिंग. ओके, मे बी हांव नाशिल्लो. ना एक मिनिट स्पीकर सर. ना एक मिनिट, एकूच मिनिट सांगता तुका. फुडें सांगता. तुवें करेक्शन केलां आसत. तुवें गेले वर्सा 2,50,00,000 रुपया अलॉट केल्या. ह्या वर्सा 1 कोटी एलोकेट केला. म्हजो प्रश्न कितें आहा? तूं तें नांव चेंज करता. नांव चेंज करपाचो इशू ना. गेल्या वर्सा डायमंड जुबली year of celebration उतर नाशिल्लें, ह्या वर्सा तें उतर आयलां. इतलेंच डिफरन्स. तूं आतां तें नांव चेंज करता. तें हें न्ही तें म्हणून सांगता तूं. तो सकाळीं सांगतालो तो रेट्रोफ्रीट म्हणून. कितें तें? रिकन्स्ट्रक्शन न्ही, रेस्टोरेशन न्ही, रेट्रोफ्रिटींग म्हणून. हें नांवां उतरां बरीं ती. इंग्लीश लँग्वेज चोवन हें आमचो बाप काल्लोस उलयतना तें ताणें सांगल्या खबऱ्यो, ताजेर पावुया मातशें. स्पीकर सर, एक नवो बजेट हेड जाला आनी सप्लिमेंटरी बजेट मागला 30 कोटी रुपया. हे 30 कोटी रुपया खंयची बिल्डींग घेवपाक वापरूंक सोदता मुखेलमंत्री, तें म्हाका मागीर सांगचें. हांव हें सगळें तुका पास करता. बजेट हेड डिमांड नंबर सांगून हें बजेटान तुवें घाला तोच बजेट डिमांडचे. स्पीकर सर, आतां हांव एक्सायजाचेर येता. आतां एक्सायज लायसन्स फीज, सगळे एक्सायज आमी इतले पयशे कलेक्ट करता, हें करता तें करता म्हणून सांगतात.
तुमचे एक्सायज कलेक्शना खातीर तुमी व्हडले प्राऊड जायत, पूण एक तकलेन धरा, सोरो कमी विकूंक लागला ह्या दिसांनी गोंयांत. कित्याक दिल्लीच्यान आनी महाराष्ट्राच्यान रेट देंवल्या. आज लग्नां जातात हांगा डेस्टिनेशन वेडिंग्स म्हणून. कितें करतात, बॅगान 5-5 बाटल्यो घालून हाडटात. एलावड आहा ते एअरपोर्टान 5 बाटल्यो घालून येवपाक. गोंयकारां कडच्यान विस्की घेनात. कित्याक घेनात? कोण जो घेवपी आहा ताका कळटलें. शिवास रिगल बाटली गोंयांत पडटात 3200 रुपया, दिल्ली पडटात 2150 रुपया. सकयल येवया सारकी. जॉनी वॉकर रेड लेबल गोंया पडटा 1750, दिल्ली पडटा 1000 रुपया. कितेंय वस्तू सिंगल मॉल्ट पिवपी जर आसलो जाल्यार ग्लेन फिडिच गोंया पडटा 5200 रुपया. गोंया पडटा विजयाक सगळे रेट सारखे ना रेट. हांवूय घेवपी. अरे. घेवप राव एक मिनिट. विजय येयल्लो मारपी कोण मारता तो लिगल मारता. गोंयांत कोणें मारपाक बंदी ना. स्पीकर सर, रेटी इतल्याच खातीर सांगता, एक्सायज आमचें कलेक्शन व्हडलें जाता म्हण सांगनाका तुमी रेटी देंवया. दिल्ली, गुडगांव, आतां महाराष्ट्रा रेटी इतल्यो देंविल्ल्यो आहा. एक दीस असो येतलो की जे ट्युरिस्ट येताले गोंयांत सवाय सोरो मेळटा म्हणून ते येवचे ना. हें जर तुमी चॅक करनात, तुमी कोण घेवपी आहा ते चॅक करा. ना तुमकां ते कोट्या भशेन तुमकां 5200 आनी 2800 व्हडलें डिफरन्स कितें अशेंय दिसपाक शकता तुमकां. आमकां मातशें लागता तें, कित्याक आमी आमचेच घेता विकतें, कोणा कडच्यान येना आमकां. स्पीकर सर, आतां तुमी एक्सायजान सांगतना एक हांव आतां सारको सर्वसामान्यांचेर येता. टॉडी टॅपराचे वेलफेअर फंड आशिल्लो गेल्या वर्सा 15,50,000, 15.5 लाख. ह्या वर्सा केला 5 लाख. म्हणल्यार तूं व्हडल्यांक कातरता तो कातरता, तूं बारीकांतलो बारीक जो टॉडी टॅपर आहा, जो ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट म्हणटा आमी, सन ऑफ द सॉयल, ताकाय सोडना तूं. आनी ताजे खातीर कांय करूंक सोदना. स्पीकर सर, गव्हर्मेंटान इम्प्लिमेंटेशन ऑफ फेणी पॉलिसी म्हणून हाजे खातीर 30 लाख रुपया गेल्या वर्सा दवरलेले. हे खेपे 5 लाख रुपया केले. गेले खेपे व्हडले कॉंग्रेच्युलेटरी मोशनां जाल्लीं हांगा. कितें म्हणून की फेणी इज आवर हेरिटेज ड्रिंक म्हणून. आमी ताका GI हाडलें म्हणून. GI हाडलें बिडलें सगळें बरें आहा. हे खेपे देंवयलें कित्याक? फेणी पॉलिसी येवन ती इम्प्लिमेंटेशन करपाक 5 लाख रुपया. कसले 5 लाख रुपया? म्हळ्यार हाजो अर्थ कितें जाता? आयदर द ट्रेड इज डुईंग व्हेरी वेल एंड यू डोंट नीड टू सपोर्ट इट, ऑर द ट्रेड इज डाईंग एंड यू डोंट केअर. दोनूच आसूंक शकता हातून. तिसरें हातून निश्कर्श काडूंकूच शकना आमी. तिसरें स्पीकर सर, हें सगळें आसतना एक एक्सायज प्रिमायसीस घेवपाक 2017 ते 18 तुमी 7.5 कोटी एलोकेट केल्ले आहा. हे बजेटान 2.5 कोटी आनी मागता तूं. आनी फुडें 22-23 तूं आनी 1.5 कोटी मागता. म्हणल्यार टोटल 11.5 कोटी एक एक्सायज प्रिमायसीस घेवपाक काडटा तूं. अरे एक खंयचे प्रिमायसीस घेता तुमी? सोरो विकता कोण, पिता कोण, आनी तुमी बांदता कोण? कोणा खातीर घरां? हे वायट एलिफंट म्हाका कळना हें. अरे सोरो पिवपी मनीस आहा ताका म्हारग केला सोरो, आनी तुमी बिल्डिंगो बांदतात तुमचे खातीर. एक्सायज भवन. कसलें एक्सायज भवन? कित्या खातीर बिल्डिंगो जाय त्यो व्हडल्यो? वायट एलिफंट्स. स्पीकर सर, म्हाका हें कळना. सो ताजे खातीर म्हाका दिसता हें हांव सगळें मुख्यमंत्र्या कडेन मागीर पावयतां. पूण एक इश्यूचेर ताणें आन्सर मागीर दिवचें. आतां कमर्शियल टॅक्सीस. स्पीकर सर, कमर्शियल टॅक्स ऑफ तीन हॅज ऑलरेडी बीन कमिशन. चीफ मिनिस्टरान हें 9 जुलय 2021 इनॉग्रेट केलें. जाल्यार हे बजेटान 5 कोटी रुपया कित्याक मागता तो ताजे खातीर? वाय इज देर अ डिमांड फॉर दीस? हें आन्सर करचें. स्पीकर सर, हांव आतां पुलिसांचेर येता. आतां निर्भय केस म्हणटा ती व्हडली फामाद जाल्ली. फामाद नांव पेड्यार जाल्लें, व्हडलें एजिटेशन जाल्लें, सगळें जालें. एक निर्भय फंड म्हणून जालो. म्हळ्यार कितें? वुमन हेल्प डेस्क. ताका गेल्या वर्सा 43 लाखाचें प्रोविजन आशिल्लें. ताजें ह्या वर्सा 20 लाख केलें. म्हळ्यार कितें? गर्ल चायल्ड जाका प्रोटेक्शन करपा खातीर जो फंड आहा तो तुमी देंवयतात. ह्या वर्सा म्हाका दिसता चीफ मिनिस्टरान ते 50 लाख करूंक जाय आशिल्लें. कित्याक आपल्याक मेजॉरिटी मेळ्ळ्या, सगळें आहा आपल्या सगळ्या खातीर. सबका साथ सबका विकास बी म्हणटात. म्हळ्यार सगळे भुरग्यांचो पसून ते वोटर जावंक नासूंक, पूण तांचे पसून आपूण बरें चिंतता म्हणून दाखोवपाक ताका एक ऑपॉर्च्युनिटी मेळटली. स्पीकर सर, अशेंच
एक एंटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट्स म्हणून हाजेरूय हीच केस जाल्ली आहा. गेल्या वर्सा 24 लाख प्रोविजन केल्लें, ह्या वर्सात 10,40,000 केलां. कित्या खातीर तो ह्युमन ट्रॅफिकिंगाचेर पयशे कमी मोडूंक सोदता? कित्याक मोडूंक सोदता म्हाका कळना हें. सगळ्यांक खबर आहा की ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणटा तें जाता गोंयांत. जाल्यार वाय इज द नीड टू रिड्यूस द ग्रांट ऑन इट? स्पीकर सर, पुलीस सोसायटी म्हण ताका गेल्या वर्सा ग्रांट आशिल्लो 1 कोटी रुपयांचो. ह्या वर्सा कितलो जालो? आतां बाब काल्लुसान उदय इतलें सांगलें की पुलीस बावडे भायर रावता, तांची वेलफेअर इज इम्पॉर्टंट, हें तें. हाऊ मच यू नो दे मेड इट? ग्रांट्स फॉर पुलीस सोसायटी लास्ट इयर वॉज 1 crore. दिस इयर नील, झिरो. सारको कसो तो सांगचो? स्पीकर सर, इंडियन रिझर्व बॅटेलियन म्हणून आहा, ताजें प्रोविजन मात डबल केलां. 105च्यान 201. म्हळ्यार कितें? सरकार तांची सॅलरी वापरता काय चड लोक हाडटा मुख्यमंत्र्याक हाका ताका गार्ड करपाक? हें म्हाका कळना. कित्याक हें स्वयंपूर्ण गोंय म्हणून सांगूंक वतना सगळे पुलिसूच दिसतात सायडीन. तांचे खातीर इतले मुवमेंट करतात काय कितें तें कळना. स्पीकर सर, कोस्टल सेक्युरिटीक सगळ्या जाणांनी सांगलां की इक्विपमेंट चड जाय, बोट्यो बऱ्यो जाय. गव्हर्मेंटान गेल्या 5 वर्सांत 12 कोटी रुपया मोडल्या. थोडेच म्हयने पयलीं गोंयचे कोस्टल पुलिसान कर्नाटकांतल्यान ट्रॉलर जे आयिल्ले, बुल ट्रॉलिंग करताले, LED फिशींग करता, बुल ट्रॉलिंग करताले, तांकां धरपाक गोंयचे पुलिसे कडेन वेसल नाशिल्लें. एक बाणावलेचो आमचो एक समाजसेवक आनी नुस्तेकार पेले म्हणून आहा, ताका सांगलें आनी तूं बोट घेवन यो म्हणून तुजी. तो बोटीन गेलो, आपली बोट आपले रिस्क घेतली. पुलीस म्हणटा आमी येता पूण आमची बोट चलना. पूण गव्हर्मेंट प्रोविजन कितले करता? 12 कोटी रुपया. 12 कोटी रुपया खंय घाले? इश्यू स्पीकर सर, सर्वसामान्याक समजता ती भाशा ही. तुवें 12 कोटीचें प्रोविजन केलें गेले 5 वर्सां. जेन्ना कर्नाटकाचे फिशर ट्रॉलर जेन्ना भितर गोंया आयले तेन्ना तुज्यो बोटी ना तुजे कडेन. एक गोंयकारान फुडें सरचें पडटा आपली बोट घेवन, आपलें लायफ रिस्कान घालून. स्पीकर सर, 18-19 31 कोटी रुपया मोटर व्हेकल्सांक मोडिल्ले आहा. आपली बोट घेवन, आपलें लायफ रिस्कान घालून. स्पीकर सर, 18-19 31 कोटी रुपया मोटर व्हेकल्सांक मोडिल्ले आहा. अशें धरया की ते बोट आशिल्ली, म्हळ्यार कितल्यो इंटरसेप्टर बोटी आसा गोंयच्या सरकारा कडेन आनी कितल्यो फंक्शनल आहा आनी कितल्यो मोडल्या, हें आमकां हाजें कोंत जाय. स्पीकर सर, ह्या वर्साक मुखेलमंत्रीक आनी 10 कोटी रुपया जाय आनी वेसलां घेवपाक. सो चीफ मिनिस्टर जर बोट्यो घेवंक सोदना जाल्यार हे पयशे खंय घालूंक सोदता हें कळपाक जाय. स्पीकर सर, चीफ कितें करतलो दिसता सांगूनी ताणें. एक इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम म्हणून आहा, ताका गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 3 कोटी 30 लाख रुपया. ह्या वर्सा प्रोविजन हें तें इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टमाचें तुका यू आर डिमांडिंग लेस फॉर इट. वाय? यू आर एलोकेटिंग लेस मनी फॉर इट. वाय? सो यू आर नॉट इंटरेस्टेड इन सेविंग फ्रॉम इमर्जन्सी. स्पीकर सर, CCTVचेर आमी येवया आतां. CCTVचेर खूब जाणांनी सांगलें की CCTV जाय. आमचो आमदार फुडें गेलो की इट्स नॉट ओन्ली विज्युअल, इट इज ऑल्सो नाव ऑडिबल हें मेळटा. नेक्स्ट जनरेशन गेलो सारको. हांव तितलो वचना, हांव सादें सांगता. हांव इतलें म्हणटा की एक सॉर्ट ऑफ सर्वेलन्स पॉलिसी सरकारान तयार करची. सर्वेलन्स पॉलिसी कित्याक? आमचे होली स्पिरीट चर्च म्हणून आहा म्हज्या मतदारसंघान, मडगांवा खातीर मेन चर्चूच फोडली आनी पादवीकाराचे भितरले पयशे चोरले. थोडेच दीस जाले, एक आठवडो जालो. CCTV एक जागो मेरेन दाखयता, ताजे फुडें लीड मेळना कित्याक CCTV ना तांचे कडेन. सो सरकारा कडेन CCTV ना. म्हणून हांव मागतां की एक पब्लीक CCTV इन्फ्रास्ट्रक्चर गोंयभर जावचो. आनी तो करपा खातीर CCTV हायवेचेर आनी पोल माउंटेड रेडार स्पीड गन्स घालची, जी दुसऱ्या स्टेटींनी जाल्ली आहा, दुसऱ्या सिटींनी जाल्ली आहा. लोक 80 वयर स्पीड मारना. तुमकां एक्सिडेंट डेथ्स कमी जातले, तातूंत चोरयो कमी जातल्यो, ट्रॅफिक डिसिप्लीन सारकें जातलें. हे सगळे पयशे जे तुमी वेस्ट करता ते जर पयशे हाजेर मोडिल्ले जाल्यार गोंयचे सर्वसामान्य नागरिकाचो फायदो जावपाचो.
स्पीकर सर, आतां येता हांव डिमांड नंबर 22 विजिलन्स. एक हांवें क्वेश्चन घाल्लो LAQ की कितली रिकमेंडेशनां लोक आयुक्ताची गव्हर्मेंटान इम्प्लिमेंट केली काय म्हणून. मुखेलमंत्र्याचे आन्सर कांय ना तेजेर. आतां जर लोकायुक्त रिकमेंडेशन दिता आनी तूं जर ती आयकूंक सोदना जाल्यार लोकायुक्तान कित्याक दवरता? बंद कर मरे, बंद कर आनी उडय लोकायुक्त ऑफिसूच. तुवें आतां हे खेपे 1.5 कोटीच्यान 2 कोटी व्हेला. हो एक तुतलेस टायगर जालो. जिल्हा परिशदेचे भशेन जाले ते. ताका कांय ना व्हरता. तांकां इलेक्शन करता हाडटा आनी तांकां मागीर व्हरता कांय ना. सो लोकायुक्ताची रिकमेंडेशनां जर तुमी एक्सेप्ट करना जाल्यार तें दवरला कित्याक? आमी एक लेबर गेट म्हणून एक्सपोज केल्लें. जंयचे पयशे लेबराक वचपाक जाय आसले ते तुमचे पार्टी वर्करांक गेले. रिकमेंडेशन आयलें लोकायुक्ताचें, तुमी एक्शन घेना. घेना जाल्यार तें आनी दुकान कित्याक उगडें दवरलां? बंद कर आनी उडय मरे तें सामकेंच. स्पीकर सर, एक स्पेशल स्क्वॉड म्हणून आहा. हे स्पेशल स्क्वॉडाक 40 लाख रुपया तांणी केल्ले आहा. हे विजिलन्स डिपार्टमेंटान आहा. हे स्पेशल स्क्वॉड आज मेरेन कितें करताले कोणाक खबर ना. तें आतां कितें तरी करपाचें आसा. नवो मनीस आयला म्हणून हें अशें हांवें आयकलां. पूण नवो मनीस आयला तो बरो ऑफिसर, ताका थंय व्हरून कित्याक घालून कितें वेस्ट करता तें हांव नकळो. पूण एक अशें आहा की खंयच्योय कंप्लेंट जर गेली जाल्यार एक 3 ते 5 वर्सां उरता थंय आनी कांय जायना ताजें. स्पीकर सर, विजिलन्स डिपार्टमेंट म्हणटा तो एक नागरिकाक बळकट करपा खातीर, स्ट्रॉंग करपा खातीर, करप्शन इरेडिकेट करपा खातीर टूल उरूंक ना. आज विजिलन्स डिपार्टमेंट म्हणटा तो रुलींग पार्टीचो टूल जाला पॉलिटिकल ओपोनंटांक हॅरेस करपाक आनी बऱ्या ऑफिसरांक हॅरेस करपाक. स्पीकर सर, म्हाका दिसता एक विजिलन्स डिपार्टमेंटाचें ऑफिस सावथ गोवान गव्हर्मेंटान प्रोविजन करचें. कित्याक सावथ गोंयचे लोक जे आमी चड एक्टिविजम आमचे थंय आहा तांकां एटलिस्ट कंप्लेन तरी घालून येवपाक पणजे येवपाक पडूंक जायना म्हणून. स्पीकर सर, आतां हांव डिमांड नंबर 23 होमाचेर येता. स्पीकर सर, 2017 ते 18 ते आज मेरेन 11 कोटी रुपया पत्रादेवी मॉन्युमेंट म्हणटा ताचे खातीर मोडल्या. ह्या वर्सा चीफ मिनिस्टराक आनी 5 कोटी जाय. आतां कसलो पत्रादेवी मॉन्युमेंट? आमी कोणें पळयलोच ना मरे तो. आमी आमदार मरे हांगा. स्पीकर सर, तुका खबर आहा जाल्यार म्हाका खबर ना. पत्रादेवी मॉन्युमेंट म्हूण कितें हो? 11 + 5 16 कोटी रुपया जाले. आतां खंयचो मॉन्युमेंट? कितें जाता? कितें येवपाचो आहा? वी आर मेकिंग प्रोविजन एंड वी आर गिविंग यू परमिशन टुडे. सो वी शूड नो वॉट इट इज अबाउट. स्पीकर सर, 10 कोटी रुपया डिझास्टर शेल्टर म्हणून ताजे बजेट हेडान तुमी मागलां गेल्या वर्सा. ह्या वर्सा 5 कोटी एक्स्ट्रा जाय तुमकां. कितें हें बाबा? हें कितें डिझास्टर शेल्टर म्हळ्यार कितें? कित्याक खूब कडेन नांवां येता ही. रेव्हेन्यूक येता आनी खंय येता, सगळ्या कडेन येता. पण एक्च्युअल पयशे खंय मोडटात? स्पीकर सर, 25 एप्रिलाक टायम्स ऑफ इंडियन एक आर्टिकल आयलें. कितें आर्टिकल तें? एक हें आयलें, न्यूज आयली की कमिशनर ऑफ कमर्शियल टॅक्सीस हाका काजिनोचो गेमींग कमिशनर म्हणून अपॉयंट केलो. पुणून रूल फ्रेम जावंक ना आनी मुखेलमंत्र्यान हे बजेटान म्हणलां की आपूण रूल आतां खोडतलो म्हणून. ड्राफ्ट रुला प्रमाणे गेमींग कमिशनराक पावर आहा टू एक्सरसाइज ओवरऑल कंट्रोल ओवर द गेम्स कंडक्टेड इन द डेजिग्नेटेड एरियाज and is authorized to maintain the records and documents in connection with the games. म्हळ्यार कितें? कजिनोच्या भितर जें कितें जाता तें काम गेमींग कमिशनराचें आसता. गेमींग कमिशनर, कमिशनर ऑफ कमर्शियल टॅक्स, हें व्हडलें काम जालें. तो एक्झॅक्टली चीफ मिनिस्टर इतले पयशे एलोकेट करता. हें कजिनो भितर कोण कोणाक कानान घालता तें पळोवपाक कितले पयशे मोडटा. कित्याक हातूंतय ते कजिनोन लोकांक लागूंक जाय ते, नाल्यार लोक येवपाक बंद जातले. वो दुसरी खंयची स्टेट कजिनो पॉलिसी करूंक शकता. स्पीकर सर, आतां मुखेलमंत्र्यान म्हणलांच की आपूण रुल्स करता म्हणून. रुल्स करता म्हणटकीर ताणें पयशे कितले मोडटा ते दाखोवंक जाय. वी वूड विलिंगली गिव इट, देर इज नो ऑब्जेक्शन टू इट, बट ही शूड मेक इट क्लियर. स्पीकर सर, एक सी फेररांचें वेलफेअर पेन्शन म्हणून आहा. हें सी फेरराचें वेलफेअर पेन्शन 30 ऑक्टोबर 2019 मेरेन पे केलें. पे करूंक ना. मागीर स्कीम आतां परती स्टार्ट केली 1 जून 2021 आनी आतां सोंपपाची आहा 30 नोव्हेंबर 2022. आतां हे सी फेरर म्हणटा ते कोण? आतां आमचे थोडे सी फेरर म्हणटा तारवटी, म्हणजे ओसोलना, वेलीं, कुंकोलीं हे एरियेन
केपें बिपें चड लोक आहा ते तांचे खातीर तुमी एक पेन्शन केलां. ही स्कीम परमनंट कित्याक जायना? इलेक्शनाचे पयलींच स्कीम कित्याक सुरवात जाता आनी इलेक्शन सोंपतकर बंद कित्याक जाता हें म्हाका कळना स्पिकर सर. हो इश्यू हांवें एक रेज केल्लो सीफेरर्स डेयाच्या दिसा आनी तुमचो NRI कमिशनर बाब नरेंद्र सावयकर थंय आशिल्लो ताणें म्हणलें हें सारकें आनी वी वील लूक इनटू इट म्हणून. सो हांव मागतां गव्हर्मेंटा कडेन की हें सीफेरर स्कीम जी आहा ती परमनंट करची आनी गोवा सिमेन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणून हें जें सगळें बॉडी जी कोऑर्डिनेट करता सीफेररां खातीर तांकां नोडल बॉडी म्हणून करची, तांकां रिकॉग्निशन दिवचें. स्पिकर सर, एक आतां गोवा ह्युमन रायट्स कमिशन म्हणून आहा ताजे सावथ गोवान एक बेंच जावची आनी स्टेट लेवल पुलीस कंप्लेंट ऑथॉरिटी जावची अंडर होम डिमांड हो हांव डिमांड करतां. स्पिकर सर, गव्हर्मेंटाक खबर आहा काय कितें तें म्हाका खबर ना, पुणून श्रीलंकेचे काजिनो गोंयान एडवर्टायज करतात आनी दीस इज अ वायलेशन of the Goa Daman and Diu Public Gaming Act 1976 section 12 of the act. भायले काजिनोनी हांगा एडवर्टायज करूंक जायना पूण ते बिंदास एडवर्टायज करतात. तांकां कोण प्रोटेक्ट करता काय? हे श्रीलंकेचे काजिनो तुमची नवी ATMां जाल्या हो प्रश्न आहा. स्पिकर सर, सरकारान कंप्लेंट हाजेर सरकाराक मेळ्ळ्या, कितें एक्शन इनिशिएट केल्या? होम डिपार्टमेंट सायलंट कित्याक आहा? होम मिनिस्टर हे कित्याक अलाव करता? श्रीलंकेचे काजिनो लायसन्स फी फारीक करतात गोंयान काय कितें? हें म्हाका स्पेसिफीक आन्सरां जाय आनी म्हाका दिसता आमी हाजेर आमचे पक्षान म्हणून पसून अंडर सेक्रेटरी होमाक बरयलां, आमकां अजून मेरेन रिप्लाय कांय येवंक ना. स्पिकर सर, खूब ऑनलायन काजिनो वेबसायट्स सुरू जाल्या आनी गोंयान चालू आहा. ह्यो विदावट लायसन्स चलतात. Speaker sir, this is again a violation of the Gambling Act 1976, causing loss to the exchequer. Why this is allowed? Government crime branchak लायतले ह्यो ऑनलायन गेमिंग वेबसायट बॅन करपाक काय तातूंतय कोण आहा? स्पिकर सर, बाब काल्लूस आल्वारिसान ओदोळ PSI रिक्रुटमेंटाचेर इश्यू काडलो आनी ताणें डिटेल्ड तुमकां सांगलें कोणें कंप्लेन केल्ली, कोणाक धरले, कोण जे कॉन्स्टेबल म्हणून फेल जाताले ते 97 मार्क्स तांकां PSI कशे मेळ्ळे हें सगळें सांगलें. स्पिकर सर, हातून अरेस्ट जाल्ले आहा. नवो जो DGP आयला तो एक अपरायट ऑफिसर म्हणून आयकूंक येता. ताणें एक इन्क्वायरी ऑर्डर केली. आमी प्रायम मिनिस्टराक बरयल्लें आहा की हांगा हें चालू आहा म्हणून. आनी स्पिकर सर, अरेस्ट जाला म्हणल्यार गव्हर्मेंट एक्सेप्ट करता की एक स्कॅम जाला. जेन्ना तो एक्सेप्ट करता एक स्कॅम जाला म्हणून तेन्ना PWD रिक्रुटमेंटाक स्क्रॅप जाले ते भशेन PSI रिक्रुटमेंट स्क्रॅप कित्याक जायना हें म्हाका दिसता चीफ मिनिस्टरान क्लियर येवपाक जाय. हें येवपाक जाय ना जाल्यार अशें जातलें आमी नांवां सांगची पडटलीं कोणाक तें व्हिटामीन M मेळ्ळा तें. कित्याक PWDच्या केसींनी ते परते मेळपाक लागला खंय मातशें कितली पर्संटेज काडून. आतां हें जर होमान तुमी करना आमी नांवां सांगूंक लागतले. हांव प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगतलो पळय हाकडे पयशे दिल्या, हाका दिल्या, परते मेळटा काय ना म्हणून. आनी हें मेळूंकूच जाय स्पिकर सर. बरें, आतां ड्रग्सांचेर येतना हांव सगळ्यांनी ड्रग्स कित्याक वायट आनी कशें बंद करूंक जाय तें उलयलें. हांव आतां दुसरें उलयतां की मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूची एक प्रोविजन आहा डी एडिक्शन सेंटरां ड्रग एडिक्टा खातीर. ते कांयच करूंक ना. आज मेरेन ताका कांय प्रोविजन ना. सरकार ताचेर विचारूच करना. स्पिकर सर, जेन्ना खंय पुलीस जाय पडटा, बाब उल्हास तुवेंकारान सांगलें की आमकां पुलीस जाय ट्रॅफिक रेग्युलेट करपाक स्टाफ अंडर स्टाफ आहा म्हणून. हें सगळ्यांक उत्तर येता. हें स्टँडर्ड उत्तर कितें की पर्सनल ना बिकॉज वी आर अंडर स्टाफ्ड. ओपोजिशनाच्या लॉबीचे भायर CID आहा. कोणाक भितात ते? तुमी आमचे दोळे आमदारांक उखलून बी व्हरूंक सोदतात काय आमकां कोण मेळूंक येता तांचेर दोळे दवरतूंक सोदता? पुलीस जर तुमचे कडेन ना ते हांगा लॉबीच्या भायर कशे येतात? हें स्पिकर सर प्रश्न पडटा. आतां होम गार्ड्साचें उलयतां. आमचो मुयेचो आमदार ताणें होम गार्ड्सांचेर बरें इन डेप्थ उलयलो की तांचेर अन्याय जावंक जायना, तांकां एक्सप्लॉयट करूंक जायना. स्पिकर सर, म्हजोय डिमांड आहा की तांकां 3 युनिफॉर्म वर्साचे दिवंक जाय. दे शूड लूक डिसंट. आमची टुरिस्ट स्टेट आनी आमचे एनफोर्समेंट ऑथॉरिटीज, लॉ एनफोर्समेंट ऑथॉरिटीज नीड टू लूक स्मार्ट. स्पिकर सर, एलोकेशन ऑफ पेन्शन फॉर होम गार्ड्स फक्त 5 लाख रुपयाची प्रोविजन केलां. तुमी तांचे वेजिसा खातीर 30 कोटीचें प्रोविजन केलां. पुणून
पेन्शन फक्त 5 लाख, तांकां एम्प्लॉई प्रोविडंट फंड बेनिफीट मेळना, तांकां कसलेच रिटायरमेंट बेनिफीट मेळना जे गोंयचे पुलिसेक मेळटा. म्हणटकर म्हाका दिसता की होम गार्ड्स म्हणटा ते फायनान्शियली सेक्युअर आफ्टर रिटायरमेंट जावंक शकना. ते बाबडे ओगीच काम करपाचें आनी खंयच्या त्रासान पडल्या काय म्हण तांकां जावपाचें. वुमन होमगार्ड जे आहा तांकां चायल्ड कॅर लीव ना. म्हाका दिसता दुसऱ्यो स्टेटी लायक तेलंगणा जांणी एक पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या की वुमन होमगार्डांक 6 म्हयने मेटर्निटी लीव मेळटा आनी मेन होमगार्डांक 15 दिसांची पेटर्निटी लीव मेळटा. हें गव्हर्मेंटान करपाची गरज आहा जर तुमकां होमगार्डाचें खरेंच पडलां जाल्यार. स्पिकर सर, होमगार्डांक डियरनेस अलावन्स मेळना, तांकां एन्युअल डियरनेस अलावन्स दिवचें अशें म्हणून हांव डिमांड करतां. स्पिकर सर, एक ऑफिस मेमोरेंडम आहा तुमचो डेटेड 25/4/94. 10% वेकन्सीज in the post of police constables, excise guard, jail guard, firemen, forest guard are reserved for home guards. हें बरें सांगिल्लें आहा. पूण कितें केलां, रिजर्वेशन जें केलां ताजें मिनिमम इयर्स ऑफ सर्वीस 3च्यान 10 वर्सां केल्या. 3च्यान 10 वर्सां करप म्हळ्यार कितें जाता की तुमकां 10 वर्सां जातकर होम गार्ड्स 30 वर्सांचेर पावतात. 30 वर्सांचेर पावप म्हळ्यार तांचे दे आर पास देअर पीक आनी तुमकां मेळटा एक अशें सामकें टायर्ड जाल्ले हे. सो म्हाका दिसता एलिजिबिलिटी, सर्वीस एलिजिबिलिटी परती 3 वर्सांचेर हाडची आनी आमी DGP कडेन एक मेमोरेंडमूय हो दिल्लो आहा. स्पिकर सर, म्हजे मतदारसंघान होमाचे खातीर हांव मागतां की एक पुलीस स्टेशन बिल्डींग जी आमी म्हाका दिसता टेंडरूय पास जाल्लो आहा आनी क्वॉर्टर्स फातोर्डान जाल्या ते बेगीन काम ताजें सुरवात करचें. स्टाफ आमकां चड जाय, हवालदार, कॉन्स्टेबल्स. व्हेरिफिकेशन ऑफ टेनंट्स म्हणटा तें फक्त प्रेस नोटी येवन फायदो ना, ते कंपल्सरी जावपाची गरज आहा. आनी बॅगर्स नवें तुवें पळयलां आसतलें मडगांव जर तुवें येता जें सर्कल घाला आमी थंय क्लॉक टावर घाला थंय भिकारी येतात पडते पडते. हे भिकारी म्हणटी एक व्हडली म्हाका दिसता हें एक रिंग जाल्लें आहा. पुलिसेक आमी कितलेंच सांगलें, तुमचे PIक सांगलें की ते भिकाऱ्यांक काड म्हणून. हांव मंत्री आशिल्लो तेन्ना भिकारी दिसनाशिल्ले, आतां दिसूंक लागले. आतां कोण भिकारी, हे गोंयकार कोण नासताय, हांकां हाडटात आनी बसयतात थंय. हें करपाकूच आनी तातूंतय म्हाका दिसता कितें तरी आसा. टायमाचे बांदून उलय. हय हय, टायमाचें बांदून दवरून उलयता म्हणून सारको. तुका सांगलां हांवें तितलेच डिमांड. नांव घेवचें पडटलें फुडलें. स्पिकर सर, एज्युकेशनान गव्हर्मेंट मल्टीपर्पज स्कूल म्हणून म्हज्या मतदारसंघान आहा. स्कूल सगळ्यान गरिबांतले गरीब लोक वतात हांगा. हें कंडिशन स्कुलाचें इतलें वायट आहा की थंय टॉयलेट्स ना, ज्यो वणट्यो क्रम्बल जाता. म्हणून काल जेन्ना GSIDCचें हें आयिल्लें तेन्ना हांवें म्हणिल्लें बेगीन तें स्टार्ट कर म्हणून. तुमी रेमेडियल क्लासीस सुरवात केल्या तें बरें आहा, पूण स्टाफ इश्कॉलान शॉर्टेज आहा ताजें कितें करतात. हें जे पोस्ट घेतल्या ते कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेतल्या, तांच्यो सॅलरीज फारीक करूं ना गेले 2 वर्सां जालीं. सो तुमी क्वॉलिटी ऑफ एज्युकेशन इम्प्रूव करपाच्यो खबऱ्यो उलयतात पूण तुमचे कडेन टीचर ना. म्हणजे म्हाका दिसता कशें तुमचें जातलें तें कोण जाणा. स्पिकर सर, फायनान्साचेर येतना म्हाका अशें दिसता की 150 कोटी रुपया 300चे 60 वर्सांचे लिबरेशना खातीर तुमी हाडले. पूण जी कंडिशनां निती आयोगान घाल्या, जी म्हाका आन्सरान दिल्या, 100% हांव तुमकां चॅलेंज करूंक शकता की फुडले 150 कोटी तुमकां मेळना. कशेंच हे 150 कोटी मेळ्ळे ताजेर तुमी खूश जावपाचे. स्पिकर सर, GSIDC म्हणटा ती ओवरहॉल करपाचो टायम आयला. खूब कन्सल्टंट्स आहात, तांकां गोंयच्यान बॅन करपाची गरज आहा. कन्सल्टंट तुमचो ब्रिजा वयलो खंयचो तरी ब्रिज मोडटा, हांगा तुमचो मेन कन्सल्टंट जाता, असलें कोता येना. स्पिकर सर, आनी गोंयांत कितें मोडून बिडून जर पडलें जाल्यार आमचें नांव काबार जातलें. टुरिजम मिनिस्टरान पसून म्हणलां अनसेफ म्हणून तो ब्रिज. सो ताजे वयल्यान आनी भंय दिसता म्हाका. सो हांव मागतां की अशे जे सस्पेक्ट कन्सल्टंट्स आहात तांकां तुमी बॅन करा. स्पिकर सर, खूब प्रोजेक्टांचें कॉस्ट एस्कलेशन जाल्लें आहा. फक्त मुखेलमंत्री जाणा जावंक शकता हें कित्या खातीर. काल ताणें उत्तर दिलां कोवीड म्हणून, पूण कोवीड अशें म्हाका दिसता. म्हाका दिसता GSIDCचेर एक व्हायट पेपर प्रेजेंट करपाची गरज आहा. लोकांक कळूंक जाय कित्याक दीस इज ऑल एट द कॉस्ट ऑफ द एक्सचेकर. स्पिकर सर, आमकां मुखेलमंत्र्यान सांगूंक जाय EDCचे अंडर जे कन्व्हेन्शन सेंटर तो करता ते केन्ना स्टार्ट करतलो आनी कितले पयशे पडटले फायनल कितें तें सांगूंक जाय. आनी गव्हर्मेंटान एक टोटल व्हायट पेपर ऑन द स्टेट ऑफ फायनान्स म्हाका दिवपाची गरज आहा. कित्याक अशें आमकां दिसता की हें डबल इंजीन सरकाराचें गोंयचें इंजीन मातशें वीक आहा. स्पिकर सर, स्कूल एज्युकेशन डिमांड नंबर 34चेर येतना
म्हाका कळना गव्हर्मेंट 72 प्रायमरी स्कूल बिल्डिंग्स आनी जमीन NGOंक कित्याक दिता ती ही जर तुमी लर्निंग आनी कोचिंग सेंटर्स म्हणून कन्वर्ट केल्ली जाल्यार बरें जावपाचें पूण तुमी दिवंक सोदतात. प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी योगा प्रमोट करता पूण चीफ मिनिस्टर आमचे बजेटान 70 लाख प्रोविजन गेल्या वर्सा आशिल्लें तें रिड्यूस करून 20 लाख करता. प्रायम मिनिस्टर योगा प्रमोट करता तुमी योगा देंवयतात 20 लाख हाडला तुवें प्रोविजन 70 लाखान 20 केला. स्पीकर सर ग्रँट्स फॉर चिल्ड्रन कर्टेल करतो एक 5 मिनिट ना एक मिनिट स्पीकर सर हांवें जे डिमांड्स प्रेझेंट केले फक्त कट मोशन प्रेझेंट केल्या ते हांव उलयतलों. एक 5 मिनिट आतां तुमकां हें सांगता पळय तुमकां एक 5 मिनिट दितला न्ही. जशें तुमकां लागूंक लागता तुमी टायम सांगूंक लागतात. काय निलेश काब्राल भितर येवन सिग्नल करता तें कळना म्हाका. स्पीकर सर ग्रांट्स फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल निड्स गेल्या वर्सा 2 कोटी प्रोविजन आशिल्लें हे खेपे 60 लाख केलां. कित्याक? ग्रांट्स फॉर वोकेशनल कोर्सीस गेल्या वर्सा 50 लाख आशिल्लें हे खेपे 10 लाखांनी रिड्यूस केलां. स्पेशल ग्रांट्स फॉर कोंकणी मराठी स्कूल 8 कोटी आशिल्ले 7 कोटी केल्या. परचेज फॉर स्कूल बुक्स फॉर लायब्ररी वाचन हे गरजेचें म्हणटा मुखेलमंत्री गेल्या वर्सा 50 लाख प्रोविजन आशिल्लें ह्या वर्सा कितलें जालां 0. कित्याक तें तुवें सांगचें. स्पीकर सर असोच बजेट व्हडले खूब इम्पॉर्टंट स्किमीचे देंवयलेले आहा. ह्या वर्सा म्हाका दिसता गव्हर्मेंट स्मार्ट क्लासरूम प्रोजेक्ट म्हणून तो विसरलो. नवो टर्म घेवन आयला व्हर्च्युअल क्लासरूम एंड रोबोटिक्स म्हणून आयकुपाक बरें दिसता. म्हाका ह्यो नव्यो स्किमी बी त्या भशेन जायना जाल्यार पुरो अशें हांव देवा कडेन मागतां. स्पीकर सर डिमांड नंबर 35 हायर एज्युकेशन. आतां हायर एज्युकेशनान आर्किटेक्चर फायन आर्ट्स आनी गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक सगळीं आल्तिनेर आहा. ती जर कॉलेजींनी गेलो जाल्यार ती कॉलेजां गुदांव कशें दिसतात. थंय टॉयलेट ना चलयो वचपाक सारकें ना. हे दिसांनी एडमिशनाक म्हजे फ्रेंड भोंवतात ते म्हाका सांगतात 3 कॉलेजी जाली रो बाबूश मोन्सरात आमदार आहा. You check the state of these colleges. This is higher education. This is the state of our higher education. Speaker sir, government 2 कोटी रुपया स्टेट हायर एज्युकेशन कावन्सील म्हणटा ताजे खातीर मोडटा. हें जर कावन्सील प्रिमियर बॉडी आहा ऑफ प्लॅनिंग एंड डिसिजन मेकिंग इन हायर एज्युकेशन काय हें जिल्हा परिशदा भशेन तुतलेस टायगर आहा हें सांगपाची गरज आहा. एक अशीच रुसा म्हणून स्कीम आहा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. सरकारान सांगूंक जाता की सगळे पेंडींग फंड्स आहा ते ह्या वर्सा डिसबर्स जातले काय म्हणून. एक मनोहर पर्रीकर स्कूल म्हणून आहा ताजेर प्रोविजन 2020 to 21 8 कोटी रुपया दाखयला. 21-22 आनी 8 कोटी रुपया दाखयला. ह्या वर्सा कांयच पयशे दाखोवंक ना. सो कितें जालें हें स्कुलाचें? खंयचें स्कूल हें? आनी सरकारान 8 कोटी रुपया एक वर्सान वापरले काय खंय वापरले हें सांगपाची गरज आहा. स्पीकर सर मुखेलमंत्री म्हणटा आपल्याक प्रायवेट युनिव्हर्सिटी गोंयांत आयिल्ल्यो जाय. बरें बरी वस्त पूण प्रायवेट एग्रीकल्चर कॉलेज जें आहा तें तो बंद उडोवंक सोदता. म्हाका कळना स्पीकर सर डॉन बॉस्को कॉलेज ऑफ एग्रीकल्चर म्हणटा ताजें ताका रिकॉग्निशन कित्याक मेळना आज मेरेन? खंय ते कमी पडटात? स्पीकर सर तुमी सांगलां तें ताणी इम्प्लिमेंट केल्लें आहा. गव्हर्मेंटाक चीफ मिनिस्टराक गव्हर्मेंट एग्रीकल्चर कॉलेज जाय. हें करपा खातीर कितें प्रोविजन केलां ताणें बजेटान? स्पीकर सर गोंयान एग्रीकल्चर कॉलेज करप म्हणल्यार एक लॉस मेकिंग एक्सरसायज. हांव एग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हाका हे खबर आहा. स्पीकर सर डॉन बॉस्को इज लुजींग मनी बट सिन्स दे आर इन द busy, they have got a portfolio of technical education they are doing, they don't mind. But why is government trying to get into this loss making venture? हे सगळे भानगडीन students are suffering, Speaker sir. Demand number 26, fire and emergency services. More than half an hour. Speaker sir, एक minute. माझे जे डिमांड माझे जे कट मोशन आहा ताजेरूच उलयता हांव. फक्त 14 कट मोशनाचेर उलयता हांव. आउट ऑफ 37. आय एम द मूवर ऑफ दिस कट मोशन्स. स्पीकर सर एक मिनिट. आता एक प्रोजेक्ट सेफ गोवा म्हणून 2017 ते 18च्यान डिक्लेअर केला. 1.5 कोटी रुपया आज मेरेन मोडला. तो खंय मोडला? ह्या वर्सा एलोकेशन 0 आहा. स्पीकर सर स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स बजेट रिड्यूस केला 50 लाखाच्यान 20 लाख रुपया. कित्याक केला? फायर डिपार्टमेंटान फायर सेफ्टी इन्स्पेक्शन सगळे बिल्डिंगेन करची. चड करून फायल रुमांनी कित्याक फायल्योच लासून वचत म्हणून. स्पीकर सर हांव सगळ्यांनी म्हणलां ते पडते म्हणूंक सोदता. नितीन रायकार बरें काम करता. म्हाका दिसता तो सगळ्यांत पॉप्युलर ऑफिसर जाल्लो आहा. सगळेच आमदार अक्रॉस द एल ताका बरो म्हणटात. बट म्हाका दिसता तांकां रिस्क एंड हार्डशीप अलावन्स म्हणून जें कितें आसा तें तांकां केन्नाच दिवंक ना. लेवल 9 एंड अबव 3,400 रुपया पर मंथ
तांकां मेळटा लेवल 8 एंड अबव 2700 रुपया पर मंथ मेळटा. This is on lines of Ministry of Home Affairs giving paramilitary forces under it. This is recommended by the 7th Central Pay Commission. 2017 रिकमेंडेशन आयिल्लें आहा आनी म्हाका दिसता की फायर सर्विसीक कडेन इक्विपमेंट ना, चड करून मॉन्सून रिलेटेड हार्डशिप्स फेस करपाक. स्पीकर सर, डिमांड नंबर 8 ट्रेजरी एंड अकाउंट्स एडमिनिस्ट्रेशन नॉर्थ गोवा. रोखडे 5 मिनटान करता. स्पीकर सर, 5 मिनट बजेट 2017 ते 18 आज मेरेन 85 crores म्हणल्यार डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स थ्रू GSIDC. ह्या वर्सा आनी 20 कोटी रुपया मागतात. खंय वता ही बिल्डींग? वेर इज द बिल्डींग? स्पीकर सर, GSIDC वेबसायट दाखयता की डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स बिल्डींग स्टार्ट जाल्ली 3 फेब्रुवारी 21 म्हळ्यार 3 वर्सां लागली बिल्डींग टू जस्ट ब्रेक ग्राउंड. वेबसायट अशेंय सांगता की 2 सप्टेंबर 2022 कंप्लीट जातली. 2 सप्टेंबर आज आमी आहा जुलय आनी स्टेटस 1% कंप्लीट म्हणून. कितें CM हें करूंक जाय न्ही, उत्तरां दिल्या तुवें म्हणून हांव हें उलयतां आनी तुमी बस म्हणटात. स्पीकर सर, नॉर्थ गोवा आनी सावथ गोवान स्टॅम्प पेपर मेळनात. स्टॅम्प पेपर मेळना. म्हाका दिसता स्टॅम्प पेपर आतां लॉस मेकींग वेंचर जाला. पुणून नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा कलेक्टरेटान चड करून लोवर डिनॉमिनेशन स्टॅम्प पेपर मेळपाक प्रोविजन करचें. स्पीकर सर, ऑफिशियल लँग्वेजीचे डिमांड नंबर 27. मुखेलमंत्र्यान कोंकणी लँग्वेज डिव्हलप करपा खातीर बजेट कमी केलां. आतां कितें? आतां आमी राजभास सगळें कोंकणी, तुमी म्हणटात कोंकणीन असेंब्ली जावची आनी बजेट कमी करता. लँग्वेज डिव्हलपमेंट अमावंट आशिल्लो 12.5 कोटी, तो आतां 8 कोटी 15 लाख केला. बजेट हेड प्रमोशन एंड डिव्हलपमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज 20 लाख आशिल्लो तो 7 लाख केला. खंयचीच गव्हर्मेंट वेबसायट स्पीकर सर कोंकणीन ना. सगळ्या स्टेटींनी दुसऱ्या कोंकणीन मेळटा, म्हळ्यार तांचे भाशेन मेळटा. तुवेंकारांनूय म्हणलें की कोंकणी लँग्वेज फुडें वचूंक जाय. हांव ताका सपोर्ट करता. स्पीकर सर, गव्हर्मेंटान जर ट्रान्सलेटर हायर केले जाल्यार तुका 2 रुपया पर वर्ड पडटा. हांवें ती रेट काडल्या, क्वेश्चनान तुवें दिलां. सो म्हाका दिसता की तूं परमनंट बेसीचेर कोंकणी ट्रान्सलेटर घे, कित्याक कोंकणीन आसूंकूच जाय हें सगळें. स्पीकर सर, आनी कोंकणी जे शिकता तांकां जॉबूय मेळूंक जाय. स्पीकर सर, थोडे एक खूब वेळ गोवा लॉटरी म्हणून मेळ्ळो. स्पीकर सर, तुमकांय बाकीचे स्पीकर आसा न्ही, बाकीचे गोवा उलोवपी आसा लॉटरी न्ही, म्हणून एक आहा गोवा बाकीचे लॉटरी. उलोवपी आसात न्ही. एक मिनिट, नाही नाही, 5 मिनटां राव. नाही 5 मिनिट जावचे ना. स्पीकर सर, एक गोवा स्टेट पेपर एंड कॉम्प्युटराइज्ड 2 मिनटांमध्ये दुसरा कॉल करतो. आयक गोवा स्टेट पेपर एंड कॉम्प्युटराइज्ड नेटवर्क लॉटरीज म्हणून आहा. चीफ मिनिस्टर जाणा कितल्यो विकतात त्यो. Which budget has Chief Minister has factored the printing of the paper lotteries and the technology cost of the computerized lotteries? थोड्योच स्टेट आहात जंय स्टेट लॉटरीज आहा आनी एक कार्टेल आहा कंपनीचे जे स्टेट लॉटरी बिझनेस डॉमिनेट करता. कोण ह्यो लॉटरी प्रिंट करता? According to the law, who is allowed to print the lottery? Where are the tickets printed? How does the government keep track of how many tickets are printed? ही स्टेट लॉटरी गोंयान गोंयचो सरकार कित्याक प्रमोट करना? जर तुम्ही श्रीलंकेचे काजिनो गोंयान प्रमोट करूंक शकता जाल्यार गोंयचो सरकार गोंयान कित्याक प्रमोट करना? स्पीकर सर, म्हाका दिसता की लॉटरी कितें गोड बंगाल आहा. एक मिनिट, वेळ सोंपलो. स्पीकर सर, एक वेळ मिनिट. सोंपलो. 49% रेव्हेन्यू शॉर्टफॉल आहा. 49% रेव्हेन्यू शॉर्टफॉल जावप म्हणल्यार इज अ व्हेरी सिरियस इशू. अंदोल आवाज. आनी म्हाका दिसता की तूं हाजेर इन्व्हेस्टिगेट करूंक जाय. तुका मातशें स्कील डेव्हलपमेंट बी कांय नाका. नाही खूप. स्पीकर सर, आतां एक 2 वरां वाडयलेले अजूनही बाकीचे उलोवपाचे आसा. 5 मिनटां बाकीचे उलोवपाचे आसा. बाकी उलोवपाचे आसा ती. अंदोल आवाज. एक तुमकां सांगता, स्पीकर तुमकां जर डिबेट नाका, तुमकां जर कट मोशना 14 आउट ऑफ 34 कट मोशनान तू 2 इशूच नाका काडिल्ले. एक वर उलयल्या अरे एक एक नोट काडना. हांव जे उलयता ताजेर एक नोट काडना. आय एम कोटिंग फिगर्स. तुजो सगळो नोट जे आहा पळय न्ही रे, हे हांव तुका हाडून दिता आनी आन्सर कर. अंदोल आवाज. म्हणून सांगता तू उरिल्ले कित्याक भिता अंदोल आवाज. उरिल्ले तो निलेश काबराल कित्याक फाटल्यान फ्रॉड करता कळना म्हाका. येस स्पीकर सर, डिमांडाक सपोर्ट करपाक